नाना, आई, तुम्ही तुमचा मुलगा मानता ना मला? अहो मग कशाला असलं काय तर? असं कसं फौजी? रीतच आहे ही. लोक काय म्हणतात? आपलं हेच चुकतं बघा. आपण ना लोकांचाच विचार करत बसतो. अहो कुठल्या जमान्यात आहे आपण जितू का? आता तुम्ही अडचणीत आहे आणि असं असताना तुमच्याकडनं असं मान स्वीकारायचं म्हणजे बरं दिसतं का? ते काय नाही नाना, हे घ्या. अजिबात नाही. अजिंक्य, तुमच्यासारखा जावई मिळाला भाग्यच आहे आमचं. नाना, परत जावायच का? बर ल्योक शिकले, तुझ्या आयुष्याचं सोनं झालं बघ अगदी. माझा विरोध होता पहिला, पण पण आमचा ल्योक म्हणजे अगदी 52 कशी सोनं आहे बघ. माहित आहे मला. आता तुम्ही उगाच डोळ्यातनं पाणी काढू नका बघू. थांबा, मी तुमच्यासाठी ना काश्मीरवरनं काहीतरी आणलंय, दाखवतो. काकी, हं? ही साडी तुमच्यासाठी. लोक कुणाच आहे? ही मुकलं लयच भारी आहे. या आता रात्री रानात पाणी पाजायला जाताना कांदा कर भारी झाला ना. पण काय पण म्हणा अजिंक्य, तुम्ही आला आणि पाडवा लय छान झाला बघा. मग फौजी, पाडव्याचा आणि काही विशेष? आता माझ्याकडे काही विशेष, शीतलच विचारा की. काय शीतल? कसलं काही विशेष? आमचं हे आलं ऐन टायमाला. कुठं काही येळ मिळणार आहे तेव्हा? तुम्हाला सांगतो, दुश्मनाच्या गोळीचं ब्या वाटत नाही बघा, तेवढं हिच्या टोमण्याचं वाटतं. शिकले, हे असं आहे बघा, इकडं आलो ना असं मारबी सहन करावा लागतो. मग पुष्पातांच्या तालमीत तयार व्हायला लागले आमची लेक. अगं काकी, काय काय? चला जेवायला वाढून घेऊया. घाला की टोपी कशाला काढली? घाला घाला डोक्यात. थँक्यू. काय झालं? कारण सांगायला लागले तर रात्र सरायची नाही. असं मग तर आज ऐकायचंच आहे मला. आज साहेब कौतुक करून येण्याच्या मूड मध्ये आहेत वाटतं. आता तू करणार असेल तर का नको? बर, तर ऐका. थँक्यू, कारण तुम्ही सगळं सांभाळून घेता.
तुम्हाला हिथलं टेन्शन असतंय तिथलं टेन्शन असतंय, पण तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित सांभाळता आणि सगळ्यांना समजून घेता. आणि आणि थँक्यू कारण तुम्ही इथं आला. तुम्हाला माहितीये तुम्ही यावं अशी माझी लई म्हणजे लई इच्छा होती बघा. आणि थँक्यू कारण तुम्ही माझ्या संग लग्न केलं म्हणून. अरे बापरे, हे तर माहितच नव्हतं मला. अजून थँक्यू कारण तुम्ही असंच आयुष्यभर माझ्या बरोबर राहणार आहात म्हणून. गेडी, काय काय कळतं का तुला शितले? थँक्यू म्हणे. शितले, तुझ्यासाठी उद्या जीव द्यायची तरी मी देईन. शितले, तुला तुझ्या घरच्यांनी फुलासारखी सांभाळली. म्हणजे ज्यांनी तुला एवढ्या मोठ्या जबाबदारीनं सांभाळलंय त्या घराला सांभाळण्याची जबाबदारी माझी नाही का? आणि शितले, तू माझ्या घरची एवढी काळजी घेते, मग तुझ्या घरची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं नाही का शितले? म्हणजे माझी चॉईस एकदम परफेक्ट आहे. तर काय काय काय? तुझी चॉईस? माझी चॉईस. प्रपोज तर मीच केलत ना. वा देवा, देवा, ऐकलंस का बाबा? हे ना आयुष्यभर ऐकून घ्यावं लागणार आहे मला. हा, अजिंक्य, मला वचन द्या, काय जरी झालं तरी तुम्ही आयुष्यभर असंच राहाल आणि माझ्या बरोबर राहाल. दिलं.